बस इतना कहता हूं, ये मेरा पहला मौका है क्रिकेट के इस मैच के देखने का। मैं मुबारकबाद देता हूं सभी जो शौकीन आए हैं, उनको भी मुबारकबाद देता हूं कि बड़े सुकून के साथ वो मैच को देख रहे हैं और इसी तरह से ये प्रोग्राम चलता रहे और आप लुत्फ उठाते रहे, ये मेरी दुआएं है। इतना कह के मैं अपनी बात खत्म करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर खान साहब आपका। हम आपके लिए भी एक शायरी पेश करेंगे। बिल्कुल, फूल तो गुलाब बहुत देखे हमने, लेकिन गुलाब जैसा कोई नहीं। इंसान तो बहुत देखे, लेकिन आपके जैसा कोई नहीं। खान साहब बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर आए, तशरीफ लाए, आपका बहुत बहुत शुक्रिया। तो मुकाबले को आगाज करेंगे। सभी दर्शकों का फिर एक बार हार्दिक स्वागत करेंगे। मेहमान नवाजी यहाँ पर हो चुकी है, सभी का हम स्वागत करेंगे और चलेंगे मैदान की तरफ।
हेलो हेलो पाहायला मिळेल. 37 धावा धावपलकर आपण पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात केली होती ती गोलंदाज मुकुंद पाटील यांनी. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर विश्वास पाटील यांचं षटक अतिशय महागडं ठरलं होतं, कारण 2 झेल देखील त्यांनी सोडले गेले होते आणि त्यांनी तब्बल 17 धावांचं योगदान दिलं होतं. अंतिम षटक गोलंदाज सूरज पाटील तयार. या षटकातला पुढचा चेंडू आणि सूरज पाटील यावेळी आपण पाहताय फलंदाज खेळण्यासाठी सज्ज आहे. आता चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडूला भिरकावून दिला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. यावेळी छानखानी षटकार 6 धावांसाठी होता. फलंदाज आपण पाहताय प्रशांत बारवे याच्या धावसंख्येत 6 बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली 3ऱ्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी आलाय आणि 14 धावांवर तो खेळतोय. 14 धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय चांगली फलंदाजी केली ती या ठिकाणी श्रीराम रांजणपाडा संघाने. क्षेत्राची विरचना जर आपण पाहिले तर ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षक विरचना आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान हा चेंडू यावेळी म्हणजे बॅटच्या पट्ट्यात घेतला, मनगडीत अतिशय जोरात चेंडूला भिरकावून दिलाय. यावेळी मात्र लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे खाणखाणी षटकार, दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतं. तर फलंदाजाच्या बॅटमधून आलाय आणि या 6 धावांच्या मध्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 धावा. तर पुढचा सामना आपण पाहणार आहोत. पुढचा सामना बाग इलेव्हन तळोजा आणि स्टार ओवे या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करण्यात येते की आपण कृपया त्वरित आमच्या अतिथी संपर्कात दरम्यानचा हा चेंडू वाईडचा इशारा येतोय आणि अशा प्रकारे एका धावेने श्रीराम रांजणपाडा संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या धावपलकर अर्धशतक पूर्ण होते. 50 धावांचं 3 षटक या 3 फलंदाज मात्र या ठिकाणी गमावलेत ते श्रीराम रांजणपाडा संघाने. गोलंदाज पुढचा चेंडू. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. आपण पहिला चेंडू दिली होती, चेंडू थोडासा उंच आला होता, गुडलीस पडू चेंडू पडला होता. फलंदाजाने प्रयत्न करतो ऑफसाईडला खेळण्याचा, मात्र बॅट चेंडूचं संपूर्ण उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज 4-5 पंचांनी गोलंदाजी करतोय यावेळी सूरज पाटील. हा चेंडू यावेळी मात्र डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे आणि हा खाणखाणीत आपण ज्या ठिकाणी पाहिला तर 22चा इशारा येतोय आणि हा चौकार 4 धावांसाठी मिळतोय आणि या 4 धावांच्या मध्ये श्रीराम रांजणपाडची धावसंख्या यावेळी धावून पोहोचते. 3 गडी बाद धावसंख्या येते ती 54. अतिशय चांगली फलंदाजी केली ती श्रीराम रांजणपाडा संघाने. सुरुवातीला अतिशय अडखळती सुरुवात झाली होती. गोलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी केली होती मुकुंद पाटील आणि त्यानंतर मुकुंद भगत यांनी पहिल्या 2 षटकात धावा आपण पाहिल्या तर फक्त 8 धावा आल्या होत्या. पण त्यानंतर मात्र पूर्णपणे फलंदाज आणि फलंदाजाचा जर विचार केला तर त्यांनी चौफेर फटकेबाजी केली आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 54 धावा. अजूनही या षटकातल्या चेंडूचा आपण विचार केला तर चेंडू बाकी आहेत 2, म्हणजे साधारणतः जर याच पद्धतीने धावा आल्या तर 60 पेक्षा जास्त धावा या ठिकाणी रांजणपाडा संघाच्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळतील. सूरज पाटील
हे षटक मागणी षटक ठरते आपण पाहतात. तर मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज असा मानला जातो, पण या ठिकाणी मात्र गोलंदाज थोडासा महागडा ठरतोय. पुढचा चेंडू यावेळी मात्र आपण पाहिला तर गुडलेन्स पटो चेंडू उंची दिली गेली होती. पाहूया पंच जावेद फरीद साहेब दर्शवतात का चेंडू खराब आहे. 1 धाव मिळते ती संघाला आणि या एका धावेने 55 धावा धावपळ आपल्याला पाहायला मिळतात. 55 धावा आतापर्यंत यावेळी आल्यात. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र फलंदाजांनी प्रयत्न केला चेंडूला उंचावून खेळण्याचा. स्वतः गोलंदाज आपण पाहतोय सूरज पाटील चेंडूवर गेला आणि अशा प्रकारे यावेळी फलंदाज पाहतो. चौथा धक्का बसतोय. श्रीराम रांजणपाडा संघाचा फलंदाज मैदानातून परततोय. आपण पाहता यावेळी फलंदाज प्रशांत पारवे जो 3रा क्रमांक होता त्यांनी तब्बल 20 धावांचं योगदान दिलं होतं. अंतिम चेंडू या षटकातला यष्टीचक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे या ठिकाणी 5वा फलंदाज गमावतोय. तर 5 फलंदाज या ठिकाणी बाद झाले आहेत. शेवटचं चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलं होतं आणि अशा प्रकारे जेव्हा खेळाचं सत्र सुरू होतोय तेव्हा श्रीराम राजनपाडा संघाची धावसंख्या धावपळाकडे पाहायला मिळते. धावा आल्या त्या 55 धावा. 56 धावांचं लक्ष समोर आहे. प्रतिषटकाचा आपण विचार केला तर प्रतिषटक 11.20च्या सरासरी धावा धावपळाकडे आपल्याला पाहायला निश्चितच एक आव्हान असेल. ते खारघर शिवशक्ती खारघर संघासाठी शिवशक्ती खारघर संघाचा आपण पूर्णपणे विचार केला तर चांगले फलंदाज एक बॅटिंग लाईनवर जर आपण पाहिले तर अतिशय मोठी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक होतं गोलंदाज सूरज पाटील याचं. या षटकात आपण पाहिलं त्यांनी तब्बल या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचे गुणरेखक शांताराम जाधव सांगतात की त्यांनी 18 धावा दिल्यात आणि 2 फलंदाज त्यांनी बाद केले आहेत. तर अशा प्रकारे आपण पाहता ही क्रिकेट स्पर्धा एक मोठी क्रीडा आजचं 4थी रात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण नुकताच काही क्षणापूर्वी आमच्या या अतिथी कक्षामध्ये रायगडचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष पनवेलचे सन्माननीय आमदार रायगडचे भाग्यविधाते प्रशांत ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं आणि अतिशय सुरेख असं त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेचं वर्णन त्यांनी केलं होतं. तर मोहम्मद हुसेन साहेब जे आपण पाहायला मिळते महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार केला गेला. वाय.टी. देशमुख साहेब आपल्याला पाहायला मिळाले. तर ताहिर पटेल साहेब जे आमचे आयोजक आहेत त्यांचे पिताश्री अब्दुल पटेल साहेब यात देखील या ठिकाणी आले होते. तर या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत केलं. मैदानाकडे आपल्याला घेऊन जातोय पण तत्पूर्वी एक विनंती आहे. पुढचा सामना आपण पाहायला मिळते बागीलन तळोजा संघ आणि स्टार ओवी या 2 संघामध्ये दोन्ही संघाच्या संघाने एक विनंती करण्यात आहे. कृपया नाणेफेक करण्यासाठी आपण संपर्क साधायचा आहे. खेळाचं दुसरं सत्र सुरू होते. या दुसऱ्या सत्रात काय घडणार काय बिघडणार क्रिकेटचं कुरुक्षेत्र बॅट चेंडूचं जे होतं या युद्धाचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी आपल्याला घेऊन जातोय. ते आमचे नवी मुंबईच्या ऐतिहासिक जबरदस्त समालोचक कुणाल दाती यांच्याकडे. मैदानामध्ये आपण पाहते पंचांची भूमिका जावेद फरीद साहेब आणि मुरबीचे सुनील पाटील साहेब या ठिकाणी पंचांची भूमिका निभावतात. माझ्यासोबत कुणाल दाते आपण पाहायला मिळतात. आमचे गुणरेखक या ठिकाणी पाहिलात तर शांताराम जाधव जे अतिशय चांगली गेली 4 रात्र त्यांनी गुणरेखन केलंय. तर दुसरे आमचे गुणरेखक सोहेल शेख पेठ हे आपल्याला पाहायला मिळतात. तर पुढच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करते पुन्हा एकदा बाग इलेव्हन तळोजा संघ आणि स्टार ओवे संघाचे संघनायक. तत्पूर्वी काय घडणार काय बिघडणार ऐकूया आमचे समालोचक कुणाल दाते नवी मुंबई यांना. ओव्हर टू कुणाल दाते. धन्यवाद काका मात्रे. खारघर शिवशक्ती विरुद्ध श्रीराम रांजणपाडा या संघाच्या दरम्यान लढत आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये 56 धावांची आवश्यकता खारघर शिवशक्ती या संघाला. पण पाहतोय पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावामध्ये सुरेख अशी फटकेबाजी रांजणपाडा या संघाच्या माध्यमातून करण्यात आली. त्यामध्ये प्रशांत पारवे या खेळाडूने 20 धावांची खेळी 15 चेंडूमध्ये साकारले. त्यामध्ये 1 चौकार आणि 2 षटकार त्याने लगवले होते आणि 5 षटकामध्ये एक सन्मानजनक धावसंख्या 55 इथे उभारली. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईकवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार विश्वास पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी फलंदाज वैभव मात्रे. तर यानंतर आपण पाहतोय स्थानिक संघ इथे खेळताना दिसेल. बाग इलेव्हन तळोजा त्यांच्या विरुद्ध खेळलेला स्टार 11 ओवा हा संघ. पण पाहतो खचाखच भरलेले हे मैदान आहे. चारी बाजूने रेषा असलेला अतिशय चांगला असं मैदान आणि त्या मैदानावर रंगलेला हा आमदार चषक MLA ट्रॉफी आयोजन सन्माननीय आयोजक ताहिर पटेल यांच्या माध्यमातून या सामन्यासाठी पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. जावेद फरीद मॅन फ्रॉम कल्याण
आणि आपण पाहतोय स्क्वेअर लेग अंपायर सुनील पाटील मॅन फ्रॉम मोरबी इथे पंचांची भूमिका पार पडतात. अप्रतिम क्षेत्ररक्षण सजवलं. एक शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग आहे, एक बॅकवर्ड पॉईंट आहे, एक कव्हर पॉईंट आहे, एक मिड ऑफ तैनात, एक मिड ऑन तैनात. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडूला मात्र जरूर दिशा देण्याचा प्रयत्न पंचांच्या दिशेने पाहिलं होतं, परंतु इथे मात्र पंचांनी इशारा कुठलाही न देता कळवलाय हा निर्धाव चेंडू आहे. सुरेख गोलंदाजीचा नमुना. इथे डावखुरा गोलंदाज एक अँगल बनून कोण बनून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, कारण लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा 10 ते 12 फॉलांचा रन पंचांना पार करून लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सुरेख चेंडू, परंतु टायमिंग चुकतोय. चेंडू हवेत आहे, स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय की काय, परंतु यष्टीरक्षक कॉलिंग करतोय. चेंडू हवेत होता आणि अखेर एक चांगला झेल. गडी बाद होतोय, पहिला हादरा बसतोय, फलंदाज बाद होतोय. विश्वास पाटील संघाचा कर्णधार, ज्याच्यावर पूर्णपणे विश्वास होता तो मात्र तंबूच्या दिशेने. पहिला विकेटचं पतन इथे शिवशक्ती खारघर या संघाचा. शून्यावर पहिली विकेट गारद होताना दिसते. नवीन फलंदाज मैदानात जातोय ओंकार पाटील. एक आपण ओंकार पाहिला असेल मोरबी संघाचा ओंकार पाटील, परंतु हा खेळाडू आहे शिवशक्ती खारघर संघाचा. विश्वास पाटीलच्या विकेटचं पतन आणि नवीन फलंदाज ओंकार पाटील मैदानात. आपण पाहिले असेल SP संघाचा कर्णधार ओंकार देसाई, त्याचबरोबर आपण मोरबीचा खेळाडू ओंकार पाटील आणि इथे मात्र खेळण्यासाठी सज्ज होताना दिसेल खारघर शिवशक्ती संघाकडून ओंकार पाटील. स्ट्राईकवर आपण पाहतोय फलंदाज वैभव मात्रे. पुन्हा एकदा गोलंदाज येईल लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी विश्वनाथ चौधरी. एक चांगली गोलंदाजी विश्वनाथ चौधरी याची पाहायला मिळते. आतापर्यंत जर तुम्ही विचार केला तर पूर्णपणे जखून ठेवले फलंदाजाला, कारण कर्णधाराची विकेट खूप महत्वाची असते. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हटलं जातं आणि ते मात्र कॅप्टन मात्र तंबूच्या दिशेने पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट. विश्वनाथ चौधरी पुढे सरसावलाय फलंदाज. इथे मात्र चेंडू हवेत आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक खाली, चुकी नाही, फलंदाज बाद. इथे मात्र नेहमीच म्हटलं जातं चुकीला माफी नाही आणि इथे मात्र माफी नसेल फलंदाजाला. गडी बाद होतोय, दुसरा हादरा बसतोय. फलंदाज वैभव मात्रे देखील तंबूच्या दिशेने. पण पाहतो लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद झालेत आणि गोलंदाज मात्र असेल हॅट्रिक वर विश्वनाथ चौधरी. मित्रांनो 20 सप्टेंबर 1982 ला पहिली हॅट्रिक ODI क्रिकेटमध्ये पूर्ण झाली होती. जलाउद्दीन पाकिस्तान मुलखाचा गोलंदाज हैदराबाद सिंध प्रांतामध्ये पहिली विकेटची हॅट्रिक त्याने पूर्ण केली होती. त्यानंतर आपण विचार केला तर अनेक हॅट्रिक पूर्ण झाल्या ते या क्रिकेटमध्ये. ODI सामन्यामध्ये 39 हॅट्रिक आतापर्यंत पूर्ण झाल्यात. फंगिसो रबाडा हा जो खेळाडू आहे साऊथ आफ्रिकेचा, त्याने मात्र 39 नंबरची हॅट्रिक पूर्ण केली ODI मध्ये. परंतु त्यानंतर जर तुम्ही विचार केला तर जरूर मी म्हणेन अकिब जावेद असा गोलंदाज होता पाकिस्तान मुलकाचा, ज्याने अतिशय कमी वयात हॅट्रिक पूर्ण केली. त्याने 19 वर्षे 81 दिवसाचा असताना हॅट्रिक पूर्ण केली होती. तर शारजाच्या स्पर्धेमध्ये 3 फलंदाजांना LBW पायचीत पकडलं होतं या गोलंदाजाने. तर आपण पाहतोय गोलंदाज ऑन हॅट्रिक इथे असेल विश्वनाथ चौधरी. आता मात्र स्ट्राईकवर असेल फलंदाज सूरज पाटील. पाहूया नावामध्ये भरपूर काही आहे सूरज पाटील याच्या. चांगला खेळ इथे दाखवावा लागेल कारण संघ सध्या बॅकफुटवर आहे. 0 धावांवर 2 गडी बाद झालेत. पाहूया हॅट्रिक नोंदवतोय का गोलंदाज. T20 मध्ये 4 हॅट्रिक पूर्ण झाल्यात आतापर्यंत आणि ते मात्र जरूर बॅकफुटवर गेला. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. चांगला प्रयत्न मिळून फलंदाजाचा. स्ट्राईक रोटेट केली, संघाचं खातं उघडलंय. श्री गणेशा केलाय, इथे मात्र एका धावेने खातं उघडलंय आणि संघ 2 गडी बाद 1 वर. आपण पाहतो शिवशक्ती खारघर विरुद्ध लढत आहे श्रीराम रांजणपाडा या संघाच्या दरम्यान. यानंतरची लढत आहे स्थानिक संघ खेळेल या भरगच्च भरलेल्या मैदानावर. प्रेक्षकांची अटूट गर्दी असलेलं हे मैदान आणि खरोखर मी म्हणेन ताहिर पटेल यांचं हे सफल आयोजन आहे. या बाग 11 तलोजा च्या मैदानावर खेळणारे हे सर्वच खेळाडू, उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं मी समालोचक कुणाल दाते पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा घेऊन चालतोय तुम्हाला क्रिकेटच्या सदाबहार रंगीन दुनियेमध्ये. फलंदाज सज्ज आहे डावखुरा आणि गोलंदाज देखील डावखुरा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. चौधरीचा पुढचा चेंडू चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह केला, लेफ्ट ऑफ ड्राईव्ह 1.2 बाउन्स. सीमारेखा पलीकडे चेंडू जातोय. नो चान्स. 4 रन. जावेद फरीद यांचा इशारा येतोय. 4 धावेंची घोषणा आणि संघाच्या धावसंख्येला आकार. संघ जाऊन पोहोचलाय 5 वर. अतिशय चांगलं गुणलेखन माझे साथी गुणलेखक शांताराम जाधव ओवेचे आहेत, ओवे कॅम्पचे. त्यांचं हार्दिक स्वागत असेल या आयोजनामध्ये. आजचा या स्पर्धेचा आपण पाहतोय चौथी रात्र, चौथी रजनी इथे मात्र रंगते आणि अप्रतिम असं आयोजन करण्यात आलंय. सर्वांनी ताहिर पटेल साहेब यांच्या माध्यमातून अनेक मान्यवर, अनेक मोठ्या हस्ती या स्पर्धेसाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित झाल्या होत्या. आपण पाहिलं होतं पनवेल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार
प्रशांतजी ठाकूर साहेब हे देखील काही काळापूर्वी ते उपस्थित झाले होते. बॅकफुटवर गेला चांगला फटका, एक देखना फटका चेंडू जातो डीपिश पॉइंटला. नो चान्स सीमारेखा बार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सुरेख फटकेबाजी करतोय. आपण मगाशीच पाहिलं होतं डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज एक ऍडव्हान्टेज असतो, कारण आपण पाहतोय डावखुरा हाताच्या फलंदाजाला टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारे डावखुरा हाताचे चेंडू असतात आणि इथे मात्र सुरेख गोलंदाजी तेवढंच चांगली फटकेबाजी. तर आपण बघतोय या स्पर्धेच्या निमित्ताने जरूर अनेक मान्यवर इथे उपस्थित झाले होते. सन्माननीय मोहम्मद हुसेन साहेब महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे चेअरमॅन आहेत. त्याचबरोबर सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब, लक्ष्मण शेठ पाटील, अरुण शेठ भगत, वाय.टी. देशमुख साहेब, नितीन पाटील नगरसेवक पनवेल, समीर ठाकूर नगरसेवक पनवेल, पी.डी. शिगेदार साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी दशरथ मात्रे भाजप नेते, संतोष भोईर सरपंच पेंदर, संतोष पाटील सरपंच तळोजी मजकूर आणि रविशेठ खानावकर. गेला हलक्या हाताने स्टिअर केलाय. चांगला फटका इथे पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात वायडिश लॉंग ऑन वरून
चेंडू अडवला जातोय, फेकेल तोपर्यंत एक धाव मिळते. समजदारीचं क्रिकेट इथे पाहायला मिळते. नेहमीच म्हटलं जातं एक षटकार आलाय, मोठा फटका आलाय, त्यानंतर मात्र स्ट्राईक कन्वर्ट केली जाते. सिंगल इथे मात्र खूप महत्वाची असते या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. संघाची धावसंख्या 20 धावा इथे पूर्णपणे फलकावर लागल्या. चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सूरज पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ओंकार पाटील जो सध्या स्ट्राईकवर आहे, डावखुरा फलंदाज. मी नेहमीच म्हणतो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर डावखुरा फलंदाज हा घातक फलंदाज असतो. त्याचे अनेक उदाहरण आहेत, त्यामध्ये ब्रॅन लारा, सौरव गांगुली आपला भारताचा दादा, त्याचबरोबर आपण विचार केला तर जो T20चा महानायक आहे क्रिस गेल. पाहूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय फलंदाज ओंकार पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आता मात्र पहिल्या चेंडूवर पॅडल स्वीप मारण्यास चेंडू अंगावर आदळून यष्ट्यांचा वेध घेतोय की काय, पाहूया जावेद फरीद काय कळवतात स्क्वेअर लेग अंपायर. आणि इथे मात्र पंचांचा ओंकार पाटील डावखुरा हाताचा फलंदाज आणि इथे मात्र गोलंदाजी घातक झाली. फलंदाजाला तंबूच्या दिशेने पाठवलं, कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन चुकलं फलंदाज आणि इथे मात्र हादरा बसलाय. तर आपण आतापर्यंत बाद धावसंख्या आहे फक्त 20 धावा. तर या ठिकाणी पुढचा सामना आपण पाहणार आहोत. पुढचा सामना या ठिकाणी बाग 11 तळोजा आणि स्टार ओवे या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. स्टार ओवे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करले आणि बाग 11 तळोजा संघाला प्रथम क्षेत्रफळ अमृत केलंय. खरं तर घरचं मैदान असणार आहे या बाग 11 तळोजा संघाचं. त्यासमोर त्यांच्या संघाने काही सांगितलं की आम्ही निश्चित चांगला प्रयत्न करू आणि उस्मान पटेल आणि त्यांच्या संघाला निश्चित आम्ही या ठिकाणी पराभूत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ओटू कुणाला जाते? तर जरूर मी म्हणेन या सामन्यामध्ये स्टार ओवे संघाने टॉस जिंकलाय. एक चांगली माहिती काका मात्रे आमच्यापर्यंत पोहोचवतात. धन्यवाद काका मात्रे. पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन चलतोय समालोचक कुणाल दाते नवी मुंबईवरून इथे उपस्थित झालोय या सामन्यामध्ये समालोचन करण्यासाठी. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र जरूर एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटवर गेला होता, त्याला दिशा दिली. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे, करतोय हवा. इथे मात्र जरूर एक मिळते आणि संघ 21. चांगलं क्रिकेट इथे जरूर पाहायला मिळते. 21 धावा फलकावर लागल्यात. तर 21 धावा इथे फलकावर लागल्यात. तर आतापर्यंत उपस्थित झालेल्या सर्वच मान्यवरांचं या समालोचन कक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या ठिकाणी मगाशी आपण पाहिलं आमचा आवाज आपल्यापर्यंत येत नव्हता, मात्र संपूर्ण ऑनलाईन हा आवाज सुरू होता. तर बाग 11 तळोजा संघ आणि स्टार ओव्हे यांच्यामध्ये नाणेफेक झाली होती. सन्माननीय गणेश पाटील यांना विनंती करतोय, बबन त्यांना विनंती आहे आमच्या आयोजकांच्या नाते की आपण सर व्यासपीठावर आहे. आपलं हार्दिक स्वागत. बबनदादा पाटील यांचे सुपुत्र माननीय श्री गणेश पाटील साहेब आपण इथे उपलब्ध असाल, उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर आहे साहेब, आपलं हार्दिक स्वागत असेल. डॉक्टर इद्रिस आपण जिथे कुठे असाल आपण आपल्या खेळाडूंबरोबर जॉईन व्हायचंय, लगेचच यायचंय. तर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 संपलेत. 2 षटकानंतर धावसंख्या 21. चांगली गती इथे राखण्याचा प्रयत्न करताना दिसतात दोन्ही फलंदाज. एक वेळेस आपण पाहतोय स्ट्राईकवर फलंदाज अविनाश आणि नॉन स्ट्राईक एंडला सूरज सज्ज होताना दिसतोय. आता तर चांगला फटका बॅकफुटवर जाऊन जरूर बॅकवर्ड पॉइंटच्या आणि कव्हर पॉइंटच्या मधोमध चेंडू जातो. तिथे क्षेत्ररक्षक तैनात, तोपर्यंत एक धाव मिळते. या फटक्यावर धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते. एकेरी दुहेरी धावा इथे मात्र खूप महत्वाच्या असतात या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये. मध्येच एखादा मोठा फटका चौकार किंवा षटकार आला तर धावसंख्येला आकार येऊ शकतो. हेच काहीसं लक्षात घेतलं असेल फलंदाजी करणाऱ्या संघाने, कारण आणखीनही मोठमोठे खंदे फलंदाज या टीम मध्ये आहेत. त्यामध्ये सध्या स्ट्राईकवर आहे फलंदाज सूरज. आता मात्र चांगला फटका सूरजाच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने हवेत आहे आणि इथे मात्र जाळ्यात अडकलाय फलंदाज. एक मोठा मासा जाळ्यात आणि इथे गडी बाद झालाय सूरज. आतापर्यंत 4 गडी बाद झालेत आणि सूरजनी वैयक्तिक धावा इथे मात्र पूर्ण केल्या 12. चांगलं क्रिकेट खेळत होता सूरज. एक षटकार एक चौकार त्याने लगवला होता, परंतु जरूर इथे फलंदाज बाद झाला. मोठा हादरा, 4 गडी बाद. नवीन फलंदाज रुपेश पाटील मैदानात जाताना दिसतोय. एक चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे मी म्हणेन खारघर संघाच्या दरम्यान. तेवढाच चांगला संघ आहे श्रीराम रांजणपाडा. आपण पाहतोय दोन्हीही संघ एकमेकांच्या खेळाने चांगले वाकिफ आहेत. चांगला खेळ दोन्ही संघांनी या रायगड क्रिकेटमध्ये दाखवलाय. तर या मॅच मध्ये देखील महत्वपूर्ण फलंदाजी, महत्वपूर्ण गोलंदाजी, महत्वपूर्ण क्षेत्ररक्षण या सर्व खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्रेक्षकांच्या संख्येचा जर तुम्ही विचार केला, चारही बाजूने हे सीमारेषा असलेलं मैदान 360 मैदान आहे आणि चारही बाजूने सीमारेषा असताना आपण प्रेक्षकांची गर्दी खूपच महत्वाची ठरताना दिसते.
तर सन्माननीय परेश ठाकूर साहेब यांचं आगमन या मंचावर होतं, कारण आपण पाहतो टेक्निकल प्रॉब्लेम होता त्यामुळे जरूर आवाज माईकचा बंद ठेवण्यात आला होता. परेश ठाकूर साहेब आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर सन्माननीय वासुदेव घरत साहेब शिवसेना पनवेल तालुक्याचे शहर प्रमुख आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. व सन्माननीय गणेश पाटील साहेब आपल्याला देखील विनंती, आपण व्यासपीठावर या, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर विश्वनाथ चौधरी, वैयक्तिक दुसरं, संघाकडून तिसरं. आता मात्र सुरेख गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर हलकासा उसळी घेतो चेंडू, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं, पदल आलित्य नव्हतं या फटक्यामध्ये फलंदाजाचं, आणि ते मात्र पंच जावेद फरीद यांनी इशारा दिलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि टिचून मारा इथे मात्र पाहायला मिळतोय. या गोलंदाजीचे विश्लेषण मी म्हणेन, कारण अनुभव आहे विश्वनाथ चौधरी यांच्याकडे, त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतात, त्याचबरोबर उंचीचा पुरेपूर वापर करतो हा गोलंदाज. पुन्हा एकदा पुढे सरसावला, इथे मात्र वळण दिलंय, नैसर्गिक स्विंग असतो गोलंदाजच्या हातामध्ये, डावखुरा हाताचा गोलंदाज, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने काढतो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी हा चेंडू, आणि ते मात्र सुरेख गोलंदाजी, तेवढंच चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. मित्रांनो आपण पाहतोय नुकताच सय्यद किरमाणी यांना मात्र अवॉर्ड देण्यात आला होता बीसीसीआयच्या माध्यमातून, लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड, CK नायडू अवॉर्ड नुकताच वाटप झाला, आणि तशाच प्रकारचे यष्टीरक्षण सध्या पाहायला मिळतंय इथे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. अप्रतिम यष्टीरक्षण, चांगली भूमिका यष्ट्यांना चिटकून. पुन्हा एकदा विश्वनाथ चौधरी, फुलर लेनचा चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केलाय, इनसाइड आउट ड्राईव्ह, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, दुसरी धाव धोक्याची असू शकते, हेच हेरलं होतं फलंदाजाने. एकच धाव घेतली फलंदाज अविनाशाने आणि संघाला नेऊन पोहोचवलंय 23 धावांवर. तर षटक क्रमांक इथे मात्र तिसरं संपलंय, 3 षटकांचा खेळ संपलाय. चांगलं क्रिकेट इथे दाखवलंय. आपण पाहतोय टार्गेट सेट करण्यात आलं होतं या मॅच मध्ये 56 धावांचा, आणि धावा झाल्यात 23. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत, आणि 12 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय 12 चेंडू 33 धावा हे समीकरण असताना सरासरी 16.50 इथे राखायचे. तर एक मोठी सरासरी 16ची सरासरी राखण्यासाठी जरूर एक षटकार चौकाराची आवश्यकता असेल प्रत्येक षटकामध्ये. तर पाहूया कशा प्रकारची फटकेबाजी करतायत फलंदाज. अविनाश पाटील स्ट्राईकवर आहे, आणि अविनाश कडू स्ट्राईकवर आहे, आणि रुपेश पाटील नॉन स्ट्राईक एंडवर आहे. तर गोलंदाजीची भूमिका इथे गोलंदाज बजावताना दिसेल. गोलंदाजीवर ज्ञानदीप, डॉक्टर इद्रिस, आपण जिथे कुठे असाल आपल्या टीम बरोबर आपल्याला जॉईन व्हायचंय लवकरच. आपली मॅच आहे यानंतर. डॉक्टर इद्रिस, आपण चांगले गोलंदाज आहात बागिलवन तलोजाचे. तर गोलंदाज ज्ञानदीप कडू सज्ज होताना दिसेल. समोर फलंदाजीसाठी सज्ज होतोय फलंदाज अविनाश कडू. तर ज्ञानदीप कडू टू अविनाश कडू. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे मात्र जरूर खराब गोलंदाजी. पंचाच्या दिशेने पाहूया काय येतोय निर्णय पंचांचा. सुनील पाटील मॅन फ्रॉम मोरबी कळवतात, तिथे मात्र खराब मारा आहे. वाईट +1, 2 धावा मिळतील संघाच्या खात्यात. 2 धावाने खात्यात भर पडते. धावसंख्या 25 वर. आपण पाहतो धावसंख्या 25 आहे. 25 जून 1983 ला पहिला वर्ल्ड कप 60 षटकांचा जिंकून दिला होता कपिल देवने, आणि जरूर मी म्हणेन 25 जून 1932 ला पहिली टेस्ट मॅच खेळला होता भारतीय संघ, कारण त्याच वेळेस दर्जा मिळाला होता भारतीय संघाला टेस्ट क्रिकेटचा. तर धावसंख्या 25 सध्या फलकावर. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय रुपेश पाटील, सध्या स्ट्राईकवर आहे, आणि गोलंदाज आहे ज्ञानदीप कडू. तर ज्ञानदीप कडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट रुपेश पाटील. आता मात्र पूर्णपणे स्वैर मारा डाव्याष्टीच्या बाहेर. पंच सुनील पाटील आम्हाला कळवतात हा खराब मारा आहे, अवांतर धावेत भर पडेल. खराब गोलंदाजी ते पाहायला मिळते. 26 धावांवर संघ जाऊन पोहोचतोय, आणि संघाची धावसंख्या मात्र आकार घेताना दिसते. 26 आकडा भारतासाठी थोडासा घातक आहे, कारण 26-11चा हमला भारतावर झाला. त्यानंतर अनेक गोष्टी भारतात 26च्याच आकड्यावर घडल्या. पंचांचा इशारा येतोय मात्र व्हाईट बॉल. 27 धावांवर संघ जाऊन पोहोचतोय. एकेरी दुहेरी धावा इथे मात्र येताना दिसतात, परंतु फलंदाजाला मेहनत करावी लागत नाही. गोलंदाज कुठेतरी चूक करतोय मी म्हणेन ज्ञानदीप कडू, कारण सोहेर मारा लगातार त्याच्या माध्यमातून केला जातो. माझ्याबरोबर जोडले तर अलिबागचे काका मात्रे यांच्याकडून जाणून घेईन, कारण आपण पाहतो काका मात्रे लगातार व्हाईट बॉल इथे टाकले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून. खरं तर या क्षणाला जर आपण विचार केला तर निश्चितच ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते ती श्रीराम राजनपाडे संघाची निश्चित घातक असू शकेल, कारण वारंवार आपण पाहताय चेंडू स्वैर फेकले जातात. दरम्यान हा चेंडू, आणि यावेळी मात्र आपण पाहताय चेंडूला उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे खाणखणी षटकार 6 धावांसाठी.
तर इथे मात्र एक देखना फटका स्टँड अँड डिलिव्हर या फटक्यामध्ये नजाकत होती, टायमिंग होतं. जसा चेंडू फळीवर आदळला त्यावर मात्र मोहर लागली होती षटकाराची. 6 धावा संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 धावांवर. अप्रतिम फटका होता. फलंदाजी करताना रुपेश पाटील याच्या बॅट मधून एक देखना फटका लॉंग ऑनच्या वरून लाफ्टेड हिट 6 धावांसाठी 33. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. मी मगाशीच म्हटलं होतं कुठेतरी चूक करतोय गोलंदाज. लगातार लेग स्टंपच्या बाहेरचा मारा होता, इथे मात्र स्लॉग मध्ये टाकला होता चेंडू आणि 6 धावांसाठी गेला. पुन्हा एकदा गोलंदाज. फुलर लेनचा चेंडू होता, त्याला मात्र ड्राईव्ह केला. चांगला फटका. बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला होता या फटक्यामध्ये. फलंदाज रुपेश पाटील याने चेंडू चालला लॉंग ऑनला. तिथे क्षेत्ररक्षण खराब फेकी आणि दुसरी धाव देखील चित्याच्या चपळाईने इथे पूर्ण करताना दिसत आहे. आपण डिस्कवरी चॅनलवर जरूर पाहिलं असेल चिता आणि हरण यांची जोडी जशी डिस्कवरी चॅनलवर पडते, जी वाचवण्यासाठी हरण धावतो, इथे मात्र फलंदाज धावतोय. सन्माननीय परेशेठ ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. अतिथी देवो भव या उक्तीनुसार परेशेठ ठाकूर साहेबांचा सन्मान सन्माननीय ताहिर शेठ पटेल यांच्या माध्यमातून केला जातोय. आयोजक इथे मात्र सन्मान करतील आपल्या पाहुण्यांचा, परेशेठ ठाकूर साहेबांचा. आपलं हार्दिक स्वागत परेशेठ ठाकूर साहेब या मॅच मध्ये, या टुर्नामेंटच्या आयोजनामध्ये. इथे मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार आणि खरोखर एक देखना फटका. जरूर मी म्हणेन जिथे 1 धाव होती तिथे तुम्ही 2 धावा खर्च केल्या आणि स्ट्राईकवर आला फलंदाज, त्यानंतर षटकार. सन्माननीय वासुदेव घरत साहेब शिवसेना पनवेल तालुक्याचे शहर प्रमुख आहेत, ते इथे उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान प्रल्हादजी किनी साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा सन्माननीय वासुदेव घरत साहेबांचं. आपलं हार्दिक स्वागत या बाग 11 क्रिकेट क्लब तलोजाच्या माध्यमातून या टुर्नामेंटमध्ये. आमदार चषक 2016चं हे भव्य दिव्य आयोजन. यानंतर सन्माननीय अभिजित जाधव साहेब या मंचावर उपस्थित आहेत. सन्माननीय प्रभाकर जोशी साहेब यांना विनंती करतो अभिजित जाधव साहेबांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तर शांताराम जाधव मला कळवतात 9 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, त्याला ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये जातो चेंडू, 1 बाउंस सीमारेखा बाहेर, नो चान्स, 4 रन. सुरेख फटकेबाजी इथे फलंदाजाच्या माध्यमातून. आपण पाहिलं होतं स्ट्राईक रोटेट झाली होती, खराब फेकी केली होती. क्षेत्ररक्षण खूप चांगलं करावं लागतं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर, तिथे क्षेत्ररक्षकांनी चूक केली. स्ट्राईकवर आला होता फलंदाज रुपेश आणि रुपेश पाटील यांनी दमखम दाखवला. एक षटकार मिड विकेट वरून, एक लॉंग ऑन वरून आणि त्यानंतर मात्र चौकार. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 45 वर. 4 चेंडूचा सामना केलाय रुपेश पाटीलने आणि 18 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेलाय, चांगला फटका, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. पाहूया पंच काय कळवतात. 1 बाउन्स सीमारेखा पार, अनदर 4. सुरेख फटकेबाजी इथे पाहायला मिळते. फलंदाज रुपेश पाटील याची 5 चेंडू मध्ये 22 धावांची खेळी मित्रांनो केली. मी मगाशीच म्हटलं होतं अनेक खंदे फलंदाज आहेत या संघाच्या दरम्यान. शिवशक्ती खारगर हा संघ मात्र जरूर दमखम दाखवताना दिसतोय. येणारे चेंडू आहेत आपल्याकडे 7 आणि 7 चेंडू मध्ये मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 7 धावा. अप्रतिम फटकेबाजी रुपेश पाटील याची. संघाला सावरलंय, तारणहार म्हणून आलाय. मी म्हणेन संघासाठी धावून आलाय हा केला संघाच्या आणि पूर्णपणे चांगली फटकेबाजी. आता फुलर लेनचा चेंडू, पुन्हा एकदा 30 दिशा, चांगलं ड्राईव्ह, चेंडू वाईडिश लॉंग ऑन, 1 बाउन्स सीमारेखा पलीकडे, 4 रन. ही इज ऑन फायर. सुरेख फटकेबाजी, लगातार 3 चौकार, चौकारांची हॅट्रिक आणि संघ जाऊन पोहोचलाय 53 धावांवर. तर इथे मात्र 6 चेंडू मध्ये 26 धावांचा तुफान, 6 चेंडू मध्ये 26 धावांचा हमला प्रतिपक्षावर चढवलाय. मी म्हणेन पूर्णपणे फलंदाज रुपेश पाटील याने चांगलं क्रिकेट खेळलाय. अप्रतिम फटकेबाजी. त्यामध्ये पहिला चेंडू जसा आला होता षटकार लगवला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर डबल, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार आणि त्यानंतर लगातार 3 चौकार. आणि या षटकामध्ये आतापर्यंत ज्ञानदीप कडू याने धावा दिल्यात 30. त्रेपन्न धावा झाल्या. 3 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 3 धावा हे समीकरण आहे. काल देखील अशीच मॅच पेंधर संघाची जरूर पाहायला मिळाली होती. शेवटच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती पंकज कोपरकर या खेळाडूने आणि पूर्णपणे जखून ठेवलं होतं विपक्षी संघ.
गावदेवी खार्डी पराभूत झाला होता गावदेवी खार्डी संघ, त्यामध्ये 6 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता होती 4. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य दिनेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला एक ही चमचमाती बाईक इथे देण्यात आली. अप्रतिम अशी बाईक आहे आणि जर विचार केला तर मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच मालिकावीरासाठी ही बाईक देण्यात येईल. युट्यूबच्या माध्यमातून अखंड भारतभर या टुर्ना